कधी कधी शॉक बसतो की तिकडे गेल्यावर सुद्धा असं आहे. 4 व्हीलरमध्ये पोर्टेबल मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या टेस्ट आहेत याच्यावरती आपण कशा पद्धतीने आळा घालणार. अंडर 18 ज्या मुलांचं लग्न लावून दिलं जातं हे प्रमाण आता सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने माझ्या जिल्ह्यामध्ये तरी आहे. विशेषतः मुलगाच पाहिजे हा जो काय हट्ट आहे, या हट्टापोटी अजून सुद्धा ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टींची खूपच पुनरावृत्ती होते असं दिसतंय. 11 गावं अशी आहेत की ज्यांचा लिंग गुणोत्तरचा प्रमाण हे 800पेक्षा कमी आहे. हे सगळ्यात भयानक आहे. जे 11 जी बाधित गाव आहेत त्याच्यामध्ये 212 मुले आणि 117 मुली या मागच्या वर्षामध्ये जन्माला आलेल्या आहेत. आपण बेटी बचाव बेटी पढाव असं एक सुंदर सरकारचं स्लोगन आहे, परंतु हे जे सध्याला चाललेलं आहे मुलींचं भ्रूण हत्या ही अतिशय गंभीर झालेली आहे. माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती असेल की ही जे माझ्या श्रीरामपूर मतदारसंघातली 11 गावं आहेत त्या संदर्भात मी पूर्ण डिटेल आपल्याला देतो. तर त्या 11 गावामध्ये आणि आसपासच्याही गावामध्ये पूर्णपणे जनजागृती करण्याचा एक प्रयत्न झाला पाहिजेत आणि ज्यांनी कोणी बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचण्या करून यांचा स्त्री भ्रूण हत्या केलेली आहे यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे, खरं तर एकूणच आपल्याकडे जिल्ह्यातल्या सगळ्या 36 जिल्ह्यांमध्ये एकूण सगळा महाराष्ट्र राज्याचा सध्याचा दर जो आहे तो 913 आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये जर त्याच्या किंवा आपल्या मतदारसंघामध्ये जर कमी असेल तर माझी विनंती आहे की एका बाजूला आपण कायद्यांचा प्रभावी पद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या वतीनं प्रयत्न करतोय, पण एका बाजूला सरकार आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी सगळ्यांनीच याच्यावरती काम केलं पाहिजे. कारण हा खूप मोठी सामाजिक समस्या आहे आणि कायदे इतके कडक आहेत की ज्या सगळ्या कडक कायद्यांचा फक्त अंमलबजावणी प्रत्यक्ष करणं गरजेचं आहे. आमच्या तिथल्या जिल्ह्याच्या सगळ्या यंत्रणेला मी सूचना देतो आणि आपण सांगितलेल्या संपूर्ण यंत्रणेची परत एकदा फेरतपासणी आम्ही करून जर याच्यामध्ये दोषी कोण आढळत असतील तर त्यांच्यावरती कडक कारवाई आम्ही करू. बाबासाहेब, खूप गंभीर प्रश्नावरती आपण चर्चा करतोय. मंत्री महोदयांनी खूप चांगली उत्तरं दिली आणि शासनाचे सुद्धा खूप कडक नियम आहेत, पण महाराष्ट्रातल्या काही ग्रामीण भागामध्ये जेंडर डिटेक्शन टेस्ट ही पोर्टेबल मशीनच्या माध्यमातून 4 चाकी कारमध्ये होते. ही अत्यंत गंभीर बाब आहे. आज काही ठिकाणी ग्रामीण भागात होते, काही ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरच्या ठिकाणच्या त्या खेड्यांमध्ये अशा पद्धतीची टेस्ट केली जाते आणि त्यानंतर स्त्रीभ्रूण हत्या केली जाते. याच्यावरती शासन काय निर्णय घेणार? आपण साहजिकच शासन याच्यावरती कठोर कारवाई करेलच, पण ह्या ज्या 4 व्हीलरमध्ये पोर्टेबल मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या टेस्ट आहेत याच्यावरती आपण कशा पद्धतीने आळा घालणार. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आताच आव्हाड साहेबांनी जो उपस्थित केलाय की महिलांना मासिक पाळीमध्ये जे काही हायकोर्टाने घेतलेला निर्णय आहे त्यामध्ये आपण समिती नेमणार आहात, पण माझी विनंती आपल्या माध्यमातून शासनाला ही आहे की अधिवेशन हे 25 मार्चपर्यंत आहे. त्याच्या आतमध्ये मासिक पाळीमध्ये काम करणाऱ्या महिलांना शासनाने त्या कार्यकाळामध्ये सुट्टी देण्यात यावी. याच्या संदर्भात अधिवेशन संपण्या अगोदर आपण तो निर्णय घेणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य बाबासाहेब देशमुख साहेबांनी 2 प्रश्न विचारले. त्यातला एका प्रश्नामध्ये विशेषतः कर्नाटकचा भाग असेल किंवा जिथं पलीकडच्या राज्यात असेल तर अशा ठिकाणी सुद्धा पोर्टेबल या सगळ्या मशिनरीचा वापर केला जातो आणि एक अतिशय चुकीच्या पद्धतीची प्रथा म्हणता येणार नाही, एक अतिशय चुकीच्या पद्धतीचं कृत्य केलं जाते. माझी विनंती आहे की अशा सगळ्या गोष्टींसाठी तिथल्या SP असेल, तिथले आमचे सिव्हिल सर्जन असतील, तिथली कमिटी असेल, त्या कमिटीच्या वतीनं प्रभावीपणानं या सगळ्या गोष्टींसाठी अंमलबजावणी करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. विशेषतः मुलगाच पाहिजे हा जो काय हट्ट आहे, या हट्टापोटी अजून सुद्धा ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टींची खूपच पुनरावृत्ती होते असं दिसतंय आणि म्हणूनच आम्ही या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करतोय. विशेषतः या सगळ्या प्रभावी अंमलबजावणी करत असताना जो बेल्ट असा असेल, मग आमच्याकडे सुद्धा तुमच्यासारखाच कर्नाटकशी संबंधित विषय आहे, तिथल्या SP आणि तिथल्या सिव्हिल सर्जनना सूचना देऊन सातत्यानं अशा सगळ्या गोष्टींसाठी एका बाजूला स्पष्ट पद्धतीनं तपासण्या करणं आणि जर अशा पद्धतीचं होत असेल तर त्याच्यावरती कारवाई करणं, यासाठी जे कायदे आहेत त्याचा प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आमचा प्रयत्न चालला आहे. तो अजूनही प्रभावी करण्यासाठी शासन स्तरावरती आम्ही सूचना देऊ.
आणि दुसरा विषय आपण सांगितला तो आदरणीय आव्हाड साहेबांनी आता सांगितलंय, मला असं वाटतं हा थोडासा लिगल पण विषय आहे, त्याला अधिवेशनाची मर्यादा नका घालू, परंतु सुप्रीम कोर्टाची जर जजमेंट असेल तर निश्चितपणे महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, भविष्य काळामध्ये सुद्धा काही चांगले निर्णय घ्यायचे असतील तर त्याच्या दृष्टीने सुरुवात निश्चितपणे आपण करू. सन्मानित मुद्दा धन्यवाद अध्यक्ष महोदय. ही लक्षवेधी खूप चांगली आहे. मी डॉक्टर जितेंद्र आव्हाडजींचं व हेमंत ओगळे साहेबांचं सुद्धा अभिनंदन करते की आपण लक्षवेधी मांडली. हा गंभीर विषय आहे. आपले मंत्री महोदयांनी चांगले म्हणजे उपक्रम लावले आहेत की ज्याच्याने फिमेल फिटिसाइडचे जे आपल्या बीड जिल्ह्यात होत असेल का महाराष्ट्रभरामध्ये इकडे जिकडे होत आहे त्याच्यावरती एक कंट्रोल आला पाहिजे. त्याच्यासाठी नक्की शासन चांगलं काम करते. पण जसं मंत्री महोदयांनी सांगितलं की अंमलबजावणी ही कुठेतरी आपण कमी पडतोय. आपण शासनातून सुद्धा अंमलबजावणी करू शकतो, पण त्याच्या पलीकडे सुद्धा आय फील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कुठेतरी कमी पडते. आपण ग्रासरूटपासून जर अवेअरनेस कॅम्पेन शाळेपासून आणि यंग तरुण मुलांमध्ये सुद्धा घ्यायला सुरू केलं आहे, पण त्या पद्धतीने आपण जर त्याच्यावर भर दिला. आणि दुसरी एक गोष्ट आहे की विसिल ब्लोअर म्हणून, कारण काय होतं आपण सोशली जर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, उद्या मी सांगायला गेली, काही कोणतरी सांगायला गेलं की असं असं घडत आहे, असं असं झालंय, तर त्या व्यक्तीला जो त्रास होतो त्या व्यक्तीला जसं त्यांना कॉर्नर केलं जातं त्याच्यासाठी सुद्धा शासनाने जर काय उपक्रम आणले, रिवॉर्ड सिस्टीम असेल का असं काहीतरी आमिष दाखवलं तर त्या पद्धतीने मे बी अजून लोक जास्ती समोर येतील. व अजून एक गोष्ट सुद्धा डिस्ट्रिक्ट वाईज आपण टार्गेट्स लावले. जर आपण बघितलं की कुठे कुठे वाढ आहे तर तिकडे जर एक्स नंबर असेल तर नक्कीच 10x गोष्टी घडत असतात जे आपल्यापर्यंत कळत नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा जर आपल्याला काय निबंधन लावता आले तर खूप चांगलं होईल. आणि अजून एक गोष्ट अध्यक्ष महोदय, आता हे जे अंडर एज चाइल्डचं गर्ल चाइल्डचं मॅरेज होतं म्हणजे अंडर 18 ज्या मुलांचं लग्न लावून दिलं जातं हे प्रमाण आता सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने माझ्या जिल्ह्यामध्ये तरी आहे. लग्नाचा सीझन असला की आम्ही खूप सारी ठिकाणी लग्नाला जातो. कधी कधी शॉक बसतो की तिकडे गेल्यावर सुद्धा असं आहे. मी लगेच कंप्लेन करते. कंप्लेन आहे, आमच्या कलेक्टरनी एक हेल्पलाईन लावली आहे, डिस्ट्रिक्ट वाईज त्याचा पाठपुरावा चालू आहे. तरी पण तिकडचे लोकही त्याच्यामध्ये ते अवेअरनेसमुळे तिकडे लोक घाबरतात, पुढे येत नाही. तर हीच एक विनंती होती अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना की जे लोक सोशली समोर येत असतील, जे शासनाकडून तर चालूच आहे, पण सोशलमध्ये जे लोक असतील ज्यांना पुढे येऊन याच्याबद्दल बोलायचं आहे, कंप्लेन करायचं आहे, त्याच्यासाठी शासन एक चांगल्या पद्धतीने प्रोटेक्शन प्रोग्राम नाही तर रिवॉर्ड सिस्टीम काय करता येईल का. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.